नमस्कार मंडळी, नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा। नवीन वर्षात पहिल्या दिवशी ऑल टाइम हाय पण आपल्याला दिसला। आता हे तर एक प्रोसेसच झालेली आहे तेजीची आणि ह्या सर्व गोष्टींची। मार्केटबद्दलचे 2023 बद्दलच्या सर्व घडामोडी आणि आपल्या मार्केटचं ॲनालिसिस 2023 बद्दलचे 2 व्हिडिओज पण आपण बनवले आणि आय एम शुअर की ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला एक थोडीशी क्लॅरिटी आली असेल की 24 हे वर्ष कसं असू शकेल याची। 23 इव्हेंटफुल वर्ष होतं आमच्यासाठी सुद्धा। अनेक ॲक्टिव्हिटीज, अनेक वेबिनार्स, इव्हेंट्स, कार्यक्रम आम्ही ह्या 2023च्या वर्षामध्ये केली। खूप छान प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा लाभला ह्या सर्व ॲक्टिव्हिटीजना। एक गोष्ट लक्षात आली ह्या 23 मधल्या इव्हेंटमधून, त्याची जर सगळी समरी काढली तर इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड सेशन्स किंवा इव्हेंट्स हे थोडे जास्त झाले। ओव्हरऑल मार्केटमध्ये तेजी होती, त्यामुळे त्याचा एक फायदा पण होऊन गेला। ट्रेडर्स कम्युनिटीसाठी तुलनेने कमी कार्यक्रम झाले आपले इव्हेंट्स ट्रेडर्ससाठी पण झाले। उदाहरणार्थ मे महिन्यामध्ये असेल, जूनमध्ये, त्यानंतर मिशन सक्सेसफुल ट्रेडर असे बरेच कार्यक्रम आपण हे गेल्या वर्षी ट्रेडरसाठी पण केले, कम्युनिटी इव्हेंट्स असतील। पण 2024ची जी सुरुवात आहे ही थोडीशी आम्ही ट्रेडर्सना आता लक्ष ठेवून करतो आहोत। ह्या पहिल्या आठवड्यातले 3 इव्हेंट सोडल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यात आपण ट्रेडर्ससाठी खास काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। आणि ह्यातल्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर आपल्या संस्थेचे जेवढे ॲडव्हान्स कोर्सेस आहेत ह्या सर्व ॲडव्हान्स कोर्सेसचं आपण एक एक करून रिफ्रेशर कोर्स स्वरूपामध्ये एक नवीन ट्रेनिंग घेणार आहोत। म्हणजेच प्रत्येक वर्कशॉप केलेल्या सदस्यांसाठी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपण रिफ्रेशर कोर्स घेणार आहोत। रिफ्रेशर कोर्स का? कारण ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये लोकांना बऱ्याचदा सातत्य ठेवणं कठीण जातं। वर्कशॉप तर बरेच लोक करतात, त्यानंतर डिसिप्लिन पद्धतीने काही लोक खूप चांगल्या रीतीने ट्रेडिंग पण करतात, पण हा जो एक मिसिंग पझल आहे ना की एक जी लॅक ऑफ डिसिप्लिन, ह्यामध्ये मात्र बरेच ट्रेडर अडकलेले असतात। मग ते कितीही कोर्सेस केले तरी सुद्धा तो पार्ट जो आहे तो त्यांचा मिसिंग असतो आणि मग त्यावरच एक पुन्हा त्यांना चांगली सुरुवात करता यावी, म्हणून रिस्टार्ट करता यावं यासाठी आपण काय करणार आहोत, तर जेवढे आपले जे 7 ॲडव्हान्स वर्कशॉप आहेत ह्या प्रत्येक ॲडव्हान्स वर्कशॉपचा आपण रिफ्रेशर कोर्स घेणार आहोत। पूर्णपणे विनामूल्य असतात हे कोर्सेस आणि हे आपल्या सदस्यांसाठी येणाऱ्या पिरियडमध्ये होतील। सो मे बी कदाचित आठवड्याभराचे किंवा एक जसं रुटीन सेट होईल आपल्या ट्रेनर्स आणि ह्यानुसार आपण हे करणार आहोत। आणि ह्याचं एक कारण पण हेच आहे की फेब्रुवारी महिना जो दरवर्षी आपला बजेट इव्हेंटचा असतो, यावर्षी बजेट हे जे सादर होईल 1 फेब्रुवारीला, हे एक इंटरिम बजेट असणार। म्हणजे हे बजेट बेसिकली 4 महिन्याचंच बजेट असणार, हे फुल बजेट नसणार। त्यामुळे साहजिकच आपला 11वा बजेट इव्हेंट हा 2 टप्प्यांमध्ये होईल, ज्याला आपण म्हणूया फेब्रुवारीमध्ये छोटासा होईल आणि ॲक्च्युअल जेव्हा म्हणतो ना मधल्या इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा नवीन सरकार स्थापन होईल तेव्हा जे पुढचं बजेट येईल तेव्हा आपला मुख्य इव्हेंट होईल। सो हे अशा रीतीने आपलं बजेट इव्हेंट आहे। त्यामुळे फेब्रुवारी हा आपला तसा थोडासा म्हणतो ना रिकामा महिना जाण्याची शक्यता आहे। अदरवाईज इतर सर्व वेळी फेब्रुवारी आणि ऑगस्ट हे आपले 2 महत्त्वाचे महिने असतात मेगा रिव्ह्यू सेशन आणि इव्हेंटच्या दृष्टीने, तर ते ह्यावेळी नाही होणार। म्हणून आपण जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 2 महिन्यामध्ये खास ट्रेडर्स लोकांसाठी ह्या सर्व ॲक्टिव्हिटी करणार आहोत। गेल्या वर्षी सुद्धा आपण मे महिन्यामध्ये ऑप्शन ट्रेडरसाठी अनेक विनामूल्य लेक्चर्स घेतली, कोर्सेस घेतले आणि त्याच्यानंतर म्हणतो ना पुढचा प्रवास म्हणजे जो सेकंड हाफ होता 2023चा, हा ट्रेडर्ससाठी विशेषतः ऑप्शन ट्रेडरसाठी पण खूप चांगला गेला। वर्षाअखेरीस आपण ऑप्शन ट्रेडरची सायकॉलॉजी ह्या विषयावर पण एक सेशन घेतलं, त्याचा पुढचा भाग आता ह्या जानेवारी महिन्यातच आपण घेतो। सो परत एकदा सांगेन, ॲटलिस्ट पहिल्या 2 महिन्यांचं पण आमचं शेड्यूल ऑलमोस्ट सेट झालेलं आहे, जेणेकरून ट्रेडर्स परत एकदा ह्या सेक्टर म्हणतो ना जे स्पेशली जे थोडेसे गॅप पडलेले ट्रेडर्स आहेत हे पुन्हा एकदा कामाला लागतील आणि ओव्हरऑल मार्केटचा चांगल्या रीतीने फायदा करून घेतील। बघा, ट्रेडिंगसाठी मार्केटचा फायदा हा रोज घेता येऊ शकतो, फक्त आपलं म्हणतो ना एक ती प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि डिसिप्लिन ह्या 2 गोष्टी फक्त आपण आपल्या अंगी बाणवल्या पाहिजेत। ओके, आता सुरुवात झालीच आहे, तर मे बी नेक्स्ट वीक आपलं मार्केट आउटलुक ह्या वर्षासाठीचं असं पण एक रिव्ह्यू सेशन लवकरच होईल आणि ऑप्शन ट्रेडरची सायकॉलॉजी दुसरा भाग। सो ह्या 2 महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज जानेवारी महिन्यात पण आहे आणि फेब्रुवारीच्या अखेरीस आपण एक महत्त्वाचा इव्हेंट पुन्हा करणार आहोत, तो म्हणजे मिशन सक्सेसफुल ट्रेडर। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात करण्याचा हा आपला प्रयत्न राहणार आहे। सो ह्या सर्वाचे डिटेल्स तुम्हाला आमच्या टीमकडून व्हॉट्सॲपद्वारे, ईमेलद्वारे यायला सुरुवात होईल
बाकी त्यानंतर म्हणतो ना, बजेट इव्हेंट जरी नसला तरी मे महिना येतोच आहे. आय थिंक सगळ्यांना माहिती आता की मे महिन्यामध्ये आपला एक दुसरा इव्हेंट असतो मार्केट बॉटम. यावेळी तो इव्हेंट मागच्या वेळेपेक्षाही जोरदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेच्या अखेरीस ही कोविडपासून आपण सुरू केलेली संकल्पना आहे, चालू आहे. 4थ्या वर्षात आपण आलेलो आहोत त्या इव्हेंटच्या किंवा त्या थीमच्या. सो ह्या वर्षी तोच पहिला आपला मोठा इव्हेंट असण्याची शक्यता आहे. सो या सर्व उपक्रम आणि ॲक्टिव्हिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरभरून सहभागी व्हा, जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आणि या व्यतिरिक्त पण अजून जर काही अपेक्षा असतील तर जरूर आमच्या टीमपर्यंत पोहोचवा. एक छान वर्ष 2023 होतं मार्केटसाठीचं. 2024 तेजीच्या दृष्टीने किती असेल हे सांगू नाही शकत, पण आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. आणि ते तेव्हाच शक्य होणार जेव्हा मार्केटचं नॉलेज आपल्याकडे व्यवस्थित असेल, एक स्ट्रॅटेजी प्रॉपर असेल. आणि त्यासाठी आम्ही तर सपोर्ट करण्यासाठी आहोतच. खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद.